मैत्रिणींनो, हा पहिला प्रकार आहे शिफॉन साडीचा। ही साडी तुम्ही बघू शकता, पारदर्शक आणि पारंपरिक आहे। त्याचा लुक खूप छान दिसतो। या साडीचा मोहक घेर, सूक्ष्म चमक आणि मऊ पोत याच्यामुळे ती साडी छान वाटत असते। ही साडी जड नसल्यामुळे जास्त वेळ आपण ती यूज करू शकतो। या साडीचा लुक पारदर्शक आणि जाळीदार विण असल्यामुळे छान दिसतो। ही साडी शरीराला घट्ट बसते, म्हणजे विस्कटत जास्त नाही, त्याच्यामुळे आपला लुक छान दिसत असतो। या साडीमध्ये हवा खेळती राहणाऱ्या विणीमुळे आपण ते उन्हाळ्यात देखील वापरू शकतो। त्यानंतर ही आहे सुमिर साडी, ती देखील मुलायम आहे, एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे आणि याचा धागा रेशीम, पॉलिस्टर, नायलॉन किंवा जपान सॅटिन, बनारसी सॅटिन अशा पद्धतीने मिश्र धागाचा यूज केलेला असतो। या साड्याची किंमत 400 ते 2200 पर्यंत असते। त्याच्यानंतर आहे ही बघा, त्यानंतर ही आहे सेमी इल्कल साडी बघा, याच्यात देखील कलर भरपूर अवेलेबल आहेत। या साड्या हातमागावर विणलेल्या असतात। या साड्यांचं फॅब्रिक मिश्र स्वरूपात असून ते मुलायम आणि ड्राफ्टिंगसाठी म्हणजेच सुती कापडात आर्ट सिल्क आणि किंवा विस्कोस मिसळलेले असते। या साड्यांचा मुख्य भाग एकरंगी असून तुम्ही ते साड्या ऑफिससाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी देखील यूज करू शकता। मला स्क्रीनवर साड्यांची प्राईज आणि नंबर देखील दिला आहे। जर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर त्या नंबरावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून साडी बुकिंग करायची। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, कारण आपल्या या चॅनलवरती स्टिचिंग रिलेटेड आणि साड्यांच्या असे वैविध्यपूर्ण साड्या आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि खरेदी देखील करायला मिळणार आहेत। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करून ठेवा। आणि हा व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशा संदर्भात बघायला आवडेल ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे साड्यांविषयी की स्टिचिंग रिलेटेड ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्यानंतर ही आहे बांधणी साडी बघा, या साडीचा उगम गुजरात, राजस्थानमधून झालेला आहे। हे एक पारंपरिक टायडन वस्त्र आहे। या साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे रंगवण्यापूर्वी घट्ट धाग्याने विणून गुंतागुंतीची केलेली नक्षीकाम। या साड्यांचे लाल, पिवळा, हिरवा अशा पद्धतीचे रंग शुभ शकुनाचे उत्तम आणि आनंदाचे प्रसंग दर्शवतात। या साडीचा सुरुवातीचा इतिहास 6व्या शतकातील गुहाचित्रे आणि राजेशाही परंपरांमध्ये आढळत असते। या साड्यांमध्ये देखील कलर भरपूर अवेलेबल आहेत। या साड्यांचा प्रतिकात्मक रंग म्हणजे लाल साडी वधू आहे हे दर्शवत असे, पिवळी साडी ही मातृत्व दर्शवत असे आणि केशरी रंग हा इतर सणांसाठी, धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरला जात असे। प्रामुख्याने गुजरात आणि सिंध प्रांतातील खत्री समुदायाने वापरलेली ही प्रथा होती। या साड्या प्राचीन काळापासून वापरत असल्याचा पुरावा आपल्याला अजिंठा येथील लेणी क्रमांक 1च्या पृष्ठभागावरती आपल्या चित्रामध्ये आढळून येत। या साड्यांमधला कुठला प्रकार तुम्हाला आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट साडीचा प्रकार बघणार आहोत। आईना साडी आहे ही, साडीचं नाव आहे आईना साडी। या साड्या अस्सल अजरक हँडब्लॉक प्रिंट्सने सजवलेल्या आहेत। शुद्ध मोडल सिल्क आहे। या साड्या आरसा, मोती, सिक्वेन्स आणि कटदाण्या यांच्या उत्कृष्ट हस्तशिल्पाने अधिक उंचीवर नेलेले आहे। परंपरेचा आदर आणि आधुनिकतेचा स्वीकार करणाऱ्या स्त्रियांसाठी या साड्या एकदम उत्तम। आणि अजून साड्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत।